सगळ्या जगाचे लग्न व्हायलेत, आपलंच काय होईना. त्या पिंटू नानाची पोरगी पळून गेली परवा. अरे पोरग ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, आपण काय कमी केलंय? आपला ना जगून उपयोग नाही बघ. खरंच. अरे त्या रामभाऊच्या म्हशीला टोन्या मिळालाय, पण आपलं घ्या, म्हशीला टोन्या मिळतोय, टोन्याला म्हैस मिळती, आपल्यालाच कुठं कोणा मिळेना. व्यथा सांगावं तर कोणाला हे अरे काय चाललंय तुमचं? हा सांगतो एकमेकांची दुःख आणि काय आहे? कसली दुःख? जे तुमचं ते आमचं. म्हणजे तुमचं पोट बिघडलंय वे? अरे पोटाचं नाही चाललं आमचं, मग कशाचं चाललंय? इथं लग्न व्हायनात आमची. सांगता कोणाला? चालायचं बाबा, आता आपण पडलो शेतकरी. शेतकरी म्हणलं तुम्हाला माहिती आहे ना काय अडचणी ती. शेतीच करायला नको म्हणतात सगळे. अरे वाईट काय राव? गावातल्या सगळ्या पोरींनी शहराकडली पोरं पाठवलीत, त्यांच्यासोबत लग्न केलीत सगळ्यांनी. मग आता शहरातल्यांनी तरी निदान आमच्या बरोबर करा म्हणाव. अरे तसंच व्हायला बसले बाबा. का काय झालं? अरे सांगायचंच राहिलं तुम्हाला गप्पांच्या नादात. पाहुणे येणार आहेत आज बघायला. कोणाला याला का मला? मला अरे तुला? मला जास्त गरज आहे का? 35 वालांडायला आलं माझं. नाही तुला गरजच आहे खरं, पण कुठली? शहरातली. बघ याने बी शहरातली पाठवली. पटावली नाही बाबा, बघायला जायचंय. बघायला जायचंय का? हा आता तेव्हा म्हणलं सोबत कोणाला तरी घेऊन जावा. काय काम आहे का तुम्हाला आज? नाही नाही, आम्हाला नाही यायचं, आम्हाला कामीत. येडा आहे का? अरे शहरातली पोरगी शिकलेली बिकलेली फॅशनेबल आहे, उग एखादी गुगली टाकली तर सोबत नको आहे जोडीदार. म्हणजे तुझं मन नाही का तिकडं? मन नाही का म्हणजे? म्हणजे शहरातली पोरीत मन नाही का तुझं? आपल्याला तर इच्छाच नाही करायची, पण आता घरच्यांचं माहिती आहे ना तुम्हाला. जुळलं तर जुळलं, आपलं जाऊ सोबत. आणि याचं जरी जुळलं तर पोरीला बहीण बिन असेल ना. विषय एकदम करेक्ट बोललाय तू. आम्ही येतो, आम्हाला काही काम नाही आज. नक्की ना मग? बरं चालतंय, आता आहे ना घरी जातो मी, घरच्यांना सांगतो आणि आहे तसं निघा. चल लगेच. मग काय उशीर करायचा? कशाला उशीर का? चांगल्या कामाला उशीर नको. चला चला चला. चल चला. चल लवकर, हेच घर आहे. सोपन काका, आहो सोपन काका. नमस्कार. नमस्कार. हे सोपन काकाचंच घर आहे ना? हा हेच घरी. तुम्ही कोण? आम्ही मुलीकडचे. मुलगी बघायचा कार्यक्रम होता आज. हा 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 ते शहराहून आलेली पार्टी का? हो हो आम्हीच. कुठे आहेत सोपन काका? तात्या काय खाली गेल्यात? असं म्हणजे रानात गेले का? हा राहणार आलो मी घेऊन त्यांना बोलून. नाही नाही राहू द्या, तुम्ही कशाला जाता? रान किती लांब आहे? हे पोलीच्या पलीकडे. अच्छा ते आंब्याच्या तिथं? हा अच्छा ठीक आहे. मग एक काम करा, मी तात्यांना रानातच भेटते. तुम्ही दोघ एकमेकांशी काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. चालेल? चालतंय, या पाणी देताना या. नाही ठीक आहे, मी येते जाऊन, तुम्ही मारा गप्पा. चालतंय चालतंय. हा व्यवस्थित. हा येऊ का? या. या बस. बस की. अरे बस. प्रवास कसा झाला? खूप छान झाला. काही येताना अडचण वगैरे? नाही काही नाही, थोडा रस्ता खराब होता, पण ठीक आहे, चालायचं तर एवढं तेवढं. अहो रस्त्याचं चालायचं जो. आमच्या गावातले रस्तेच असे, पण त्याचा फायदा काय माहितीये का? बॉडी अशी मोकळी होती. काय ते तुमच्या भाषेत ट्यूब पंक्चर काय असतंय? ॲक्युपंक्चर. तसलं होतंय. हे जरा जास्तच होतं का, पण व्हायब्रेशन. चालायचं. गावरान दानकच असा असतोय. बर. बाकी काय म्हणताय? काय नाही. शिक्षण काय झालंय तुमचं? माझं MBA झालंय. MBA? हो. वा चांगले की. आणि तुमचं? माझं काय नाही, 12वी नंतर जात होतो कॉलेजला आर्ट साईडनी. पण काय आता घरची शेतातली कामं, गुरांची जबाबदारी आणि आपला ट्रॅक्टरचा बी धंदा आहे ना, त्यामुळे काय शिक्षणाला राम राम टोकला. हा ते बायोडाटा मध्ये होतं,
फक्त 12वी पास म्हणून. हा नाही काय माहितीये का, शेतकरी आम्ही, शाळेतला अनुभव नाही ना भेटला तरी आपल्या रोजच्या जीवनातले चांगलं वाईट अनुभव भेटतात आम्हाला, आणि तेच आयुष्याला पूर्ण उरतात. नाही पण डिग्री पण महत्वाची असते ना. हा मग डिग्री तर महत्वाचीच आहे की. मग 12वी नंतर तुम्ही काहीच केलं नाही ना. चालायचं आता, एखादी नोकरी वगैरे काय करायचा विचार असता तर केलं असतं, पण आता घरचाच एवढा यापे म्हणल्यावर कोण नोकरी करणार आहे. ओके. तुमचं शिक्षण सांगितलं की. पुण्यातच झालं सगळं. हो. काय आवडी निवडी तुम्हाला? मला नाचायला आवडतं थोडंफार. अहो नाचायला मला पण आवडतं की. डान्स. अरे वा, इतका नाचतो ना मी आमच्या गावात वरातीत, पण आता काय नाचायचं बंद केले. घरचे म्हणतात लग्नाचं वय होऊन गेलंय तुझं, आता बी नाचत बसला तर आयुष्यभर तसाच नाचत बसशील. नाही ते कळतंच नाचायचं किती लवकर बंद केलंय ते. चालायचं. अहो खातं पितं अंग आहे आमचं, घरच्या म्हशीचं तूप आहे. अहो त्याच्यामुळेच असं आहे, शेवटी म्हणतात ना जिसका पेट आहे वही सेट आहे, ज्याला नाही पोट ते काय नाही, ज्याला नाही पोट तुझं तर बरंच आहे की. तुम्हाला तूप एवढं आवडतं. आणि मग आय डोंट लाईक घी. आईला लायकी कशाला काढतं मग आमची? लाईक की नाही, लाईक म्हणजे आवडतं, मला नाही आवडत. आय डोंट लाईक घी. चालतंय मग, त्याला काय तवा, ते काय वरण घ्यायचं असतंय, तुम्ही नका घेऊ. ठीक आहे. घरी कोण कोण तुमच्या? घरी माझी मम्मी पप्पा, माझा छोटा भाऊ आहे. आणि आई बाप? तेच ना म्हणजे. अच्छा, आई बाप आई बाप मम्मी पप्पा बरं आहे का. आमच्या इथं कसे नाव आहे बघा, तात्या, नाना, अण्णा. आणि तुम्हाला काय म्हणतात लाडाने, यू नो निकनेम. लाडानी वय पक्या, तात्याचं पक्या म्हणलं ना अख्खं गाव वाळगतंय बघा. हा पुन्हा येडा नार्या. आता ती जोडीदारांनी नावं पाडल्यात लहानपणीपासून. जोडीदार म्हणजे आमचं काय. अजून काही तुम्हाला व्यसन वगैरे? नाही नाही, व्यसन कशाला. अहो इथं एवढ्या मोकळ्या ढाकळ्या हवेत राहणारी माणसं आम्ही, दिवसभर एवढं कष्ट करतोय, आम्हाला व्यसनाची काय गरज आहे. अहो काही व्यसन न करताच गाठ झोप लागते आम्हाला. आणि कसं आहे, ज्याचं शरीर हट्ट कट्ट आहे त्याला व्यसनच लागत नाही बघा कधी. तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण काय व्यसन? मला नाही काही व्यसन, पण कधी कधी मध्ये मध्ये मी थोडं ड्रिंक करते थोडंफार. कसलं? म्हणजे थोडंफार ड्रिंक करते मी. छोटे पेक शॉर्ट्स छोटे घेते मी थोडेफार. हा आईला अवघडच. घरची ओरडत नाही का तुम्हाला? म्हणजे घरी असं काही माहित नाही, पण फ्री आहे थोडं घरी. का घरची बी घेतात? ओ नाही, घरचे नाही माझ्या घरी. नाही तर आमच्या खालच्या नाना गत्तारा व्हायची. आमचा नाना घेतो आणि त्याचं पोरग घेतं, वास कोणाच्या तोंडाचा येतोय तेच कळत नाही. जाऊ द्या, चालायचं आपलं. तुम्हाला मग लग्न झाल्यानंतर गावाकडे राहायला आवडतं का शहरातून? नो नो नो, गावाकडे कसं मी मॅनेज करू शकते. का? मला सिटीमध्येच आवडेल राहायला. का बरं असं काय? गावाकडे एवढ्या फॅसिलिटीज नसतात ना. कसल्या फॅसिलिटी नसतात? असं म्हणजे जवळपास पार्लर, म्हणजे गरजेच्या वस्तू जवळपास जास्त नसतात ना. काय मॅडम, तुमच्या डोक्यात काय खोळ भरले लोकांनी तेच मला कळत नाही. गरजेच्या वस्तू नसतात असं म्हणताय तुम्ही, आपण शहरातल्या सगळ्या गरजेच्या वस्तू आम्ही पुरवतोय, मग इथं कुठली गरजेची वस्तू कमी पडती मला तेच कळत नाही अजून. तिकडं सिटीमध्ये कसं सगळं जागच्या जागी असतं. अहो जागच्या जागीने माणसाला आळशी व्हायची सवय लागती. आयता भाजीपाला आणण्यापेक्षा एकदा रानात जाऊन खुडून भाजीपाला आणून बघा, अहो तुमचं शरीर बी चांगलं राहील आणि ताजा भाजीपाला काय असतो ते कळून तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे, मी आळशी आहे? आळशी नाही म्हणत हो आम्ही, पण काही वेळा कष्ट करण्यात बी मजा असती. आता कसं आहे, तुम्ही आयता ऊसाचा रस पिता, अहो त्याच्यापेक्षा आमच्या वावरातला जाऊन ऊस तोडा आणि काढा काढा चावून खा, बघा मग ऊसाची गोडी कळती का नाही तुम्हाला. आणि दात मजबूत राहतात. आमचं दात बघा कसलं मजबूत येत. कळतंय किती चांगले आहेत ते. पण मी काय म्हणतो, बोला. तुम्ही आज इकडे आमच्याकडे येणार होते आपल्या लग्नाचा विषय घेऊन,
तर तुम्ही माझी माहिती काढली असेल ना आधीच. म्हणजे कसं तुम्ही आता म्हणताय मला गावाकडे आवडत नाही, शेती आवडत नाही, काय नाही, मग तरी सुद्धा तुम्ही बघायला आलाय. आता कसं सांगू तुम्हाला, म्हणजे मला सिटी मधलाच करायचं आहे शक्यतो. हा. पण घरचे बोलले चांगलं आहे वगैरे, त्यांच्या इच्छेप्रमाणे मग मी इकडे आले बघायला. म्हणलं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे तर जाऊन बघून यावं एकदा, गावाकडचा मुलगा कसा आहे. घरच्यांची इच्छा म्हणून बघता आलं तुम्ही इकडे. हो. बरं चालतंय. बरं चला, काय होईन ते पुढचं पुढं. पण तुमच्या अपेक्षा सांगताल का मला? तशा माझ्या जास्त काही अपेक्षा नाहीयेत. हा. पण तसं सांगायचं झालं तर मला महिन्यातून कमीत कमी 20,000 तरी हवेत स्वतःसाठी सेपरेट. म्हणजे घरचं काम या गोष्टी सोडून माझ्या स्वतःसाठी 20,000 खर्च आहे ना? हा, 20,000 स्वखर्चासाठी हवेत. की जसं की मला पार्लर मध्ये जावं लागतं, थोडं मेंटेन ठेवावं लागतं स्वतःला. माझं जिम असतं, जिमचं डाएट असतं, या सगळ्या गोष्टी तर झाल्याच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यात रिलेशन चांगलं राहण्यासाठी थोडं नॅचरली किंवा काही गोष्टी हव्या असतात की फ्रेश राहायला हवं आपण. मग त्यासाठी थोडं फिरलं पाहिजे. थोडं म्हणजे तसं थोडं नाही, पण महिन्यातून एकदा तरी गेलं पाहिजे. अच्छा, म्हणजे फिरायला पण जायला पाहिजे. हो. बरं. आणि तसं म्हटलं तर वर्षातून 2दा आपण अब्रॉड पण जायलाच हवं ना. हे कुठं आलं आता? अब्रॉड म्हणजे आउट ऑफ इंडिया जायलाच हवं ना बाहेरच्या देशात? हो. आणि अजून काय अपेक्षा तुमच्या? अजून तसं म्हटलं तर आपण सिटीमध्ये जाऊन, म्हणजे मला नंतर सिटीमध्ये राहायलाच आवडेल. अच्छा. कारण गावाकडं मला मेंटेन नाही करता येणार स्वतःला. सो आणि तिथे मग आपण स्टार्टिंगला रेंटवर राहू, नंतर मग स्वतःचं घर घेऊच आपण, एखादा फ्लॅट वगैरे. म्हणजे मेंटेन नाही राहता येणार गावाकडे? तुमचं मेंटेनन्स गॅरेजच तुमच्या शहरात आहे म्हणायचं. कशा चालते ना या गाड्या इथे चालायचं. आणि अजून काय अपेक्षा तुमच्या? अजून मला थोडंसं स्वतःसाठी थोडं चेंज म्हणून असं पबला वगैरे जायला आवडेल. म्हणजे तुम्हाला काही हरकत नाही म्हणजे लग्नानंतर असं, कारण सिटीमध्ये चालतच ना, सगळे अलाव करतात त्यांच्या बायकांना वगैरे, असं सगळे राहतात फ्री माइंडेड. आणि नवरा फ्री माइंडेड हवा, असं माझं आहे. चांगलं आहे घेऊ तुमचं. हो. म्हणजे एकेकाळी आम्ही ज्याला लाजायचो, ज्याला नावं ठेवायचो, तीच आता फॅशन झाली की. आणि जे करणार नाही त्याला तुम्ही माग असं पिछाडलेला म्हणताय. चालायचंच. काय वेळेप्रमाणे बदलायला लागते, तसं बदलून घेतलंय तुम्ही स्वतःला. आता महिना 20,000 तुम्हाला लागतोय. महिना 20,000ची गोष्ट काय माहिती का तुम्हाला? आता तुम्हाला 20,000 द्यायला काय हरकत नाही समजा, पण काय आमच्या मशीनला 20,000 खर्च केला तर त्यांचा फायदा तरी आहे. तुमच्या 20,000 खर्च करून काय फायदा आहे? अहो, माझ्या आईने 30 रुपये साठवून संसार उभा केलता. कसं आहे माहितीये का, घरातल्या लक्ष्मीला पैसे व्यवस्थित नियोजन करायची, साठवायची सवय पाहिजे. आता खुशाल खर्च करण्यासाठीच तुम्ही 20 आणि 30,000 मागताय. एखाद्या सर्वसामान्य पोराला परवडन कधी? अच्छा, म्हणजे घरची लक्ष्मी खुश राहण्यासाठी एवढं नाही करू शकत का तुम्ही? हो, करू शकतो, विषय तो नाहीये. पण काय आहे, नवऱ्याची जर अडचण असेल, त्याची परिस्थिती नसेल, तर त्याला बी समजून घेतलं पाहिजे ना. बरं जाऊ दे आता, त्याला काय ते तुमच्या मर्जीचा प्रश्न आला. आणि दुसरं काय म्हणले, बाहेरच्या देशात फिरायला जायचंय. बाहेरच्या देशात फिरायला जाणं हे लय मोठ्या माणसांची कामं झाली. आता आम्ही गरीब शेतकरी, आम्ही बाहेर कुठे फिरायला जाऊ ते नाही माहिती. पण आई बापा सगळं एकदा आम्ही आहे ना वर्षातनं पंढरीच्या वारीला जातोय बरं का. आणि कुठल्या देशात तुम्हाला समाधान भेटायचं नाही तेवढं आम्हाला आमच्या पांडुरंगाच्या चरणी भेटतंय बघा समाधान. अहो 2 आणि 3 दिवस नाही, 1 महिना जातोय आम्ही चलत वारीला. वारीला? तेच आमच्यासाठी मोठी ट्रिप म्हणायचं. कामाधंद्याचा विचार नाही करत आम्ही. बरं हा, आणि पुढचा विषय काय म्हणले तुम्ही? पबला जाता आलं पाहिजे. पबला जाता आलं पाहिजे. काय माहितीये का, शेवटी आमची संस्कृती जपणं आम्हाला आवडते. शेतकरी माणसे आम्ही. पबला जाईल का नाही ते नाही माहिती. अहो पण आमच्या घरी देव असला, जागरण गोंधळ असलं, जोडीदाराची वरात असली ना तर आवर्जून नाचतो बघा आम्ही. तेच आमच्यासाठी पब म्हणायचं. जोडीदाराची वरात. पण काय नाही, ज्याची त्याची आवड आणि ज्याचा त्याचा प्रश्न असतोय. आणि शहरात राहायचं भाड्याच्या घरात होई.
हा म्हणजे स्टार्टिंगला एवढं आपण करू शकतो ना, म्हणजे स्टार्टिंगला तर लगेच तुम्ही घेऊ शकता का स्वतःचा फ्लॅट पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये? फ्लॅट? हा हा हिला हे सुद्धा प्रश्नच आहे बरं का. हा, मग त्यामुळेच मी बोलले की स्टार्टिंगला आपण रेंटवर राहू शकतो ना सिटीमध्ये. नाही स्टार्टिंगला रेंटच्या घरात राहायची अडचण नाही, पण फ्लॅट घेऊ शकत नाही म्हणजे असं काय नाही बरं का. आता कसं आहे, तुम्ही आयुष्यभर खर्च करून जमापुंजी साठवून फ्लॅट घेताय, तसं मग आमची आयुष्यभराची एखादी एकर जरी विकली का तुमचे 4-5 फ्लॅट येते बरं का. पण आपल्याला नाही पटत ते. वावर म्हणजे आमची आई आहे, आम्ही तिचा सौदा नाही करत कधी. चालायचं, जाऊ द्या, ज्याचे त्याचे मतं असतात. मी का तुमच्यावर माझं मत नाही लादणार. हे येते ना तुमची आई, मी आलो, पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. चालेल. हे घ्या. थँक्यू सो मच. काय म्हणलं तुम्हाला आमच्या इथलं पाणी जपायचं नाही म्हणून बाटलीतलं पाणी आणलं तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. बर मी काय बोलते, हा. माझ्या अपेक्षा तर मी सांगितलंच, हम्म. तशा तुमच्याही सांगा मला. माझं हा आमचं काय आता, सगळ्यात महत्वाचं आता अपेक्षा करण्याच्या पुढे गेलोय मी. आता एवढं वय होत आलं, घरचेच म्हणतात भेटन ती करून टाक. बरोबर आहे. पण जाऊ दे, आता तुमच्यापासून काय लपवायचंय, जे ते खऱ्या अपेक्षा सांगू का माझ्या. हो हो. बायको मन मिळव पाहिजे मला. मन मिळव पाहिजे, घरच्यांना सांभाळलं पाहिजे आणि आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे. मग तसं मी रानातनं दमून भागून आलो की मस्तपैकी सुखाने 2 घास दिलं पाहिजे तिने, आईचं ताट करून दिलं पाहिजे. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आई वडिलांसोबत शेवटपर्यंत राहणारी पाहिजे. दुसरं कोणी आम्हाला आयुष्यात आई वडिलांशिवाय. त्यांची काळजी घेतली म्हणजे बस झाला आम्हाला. आणि हा, आमची बाकी जनावरं सुद्धा आहेत बरं का, त्यांची काही मेहनत नाही करायची, काय नाही, पण निदान त्यांच्याशी प्रेमाने वागावं, खाऊ पिऊ घालावं, एवढीच अपेक्षा आहे. बर, पण मला असं वाटत होतं की आपण लग्नानंतर म्हणजे जर फिक्स झालं तर लग्नानंतर आपण दोघंच जायचं सिटीमध्ये राहायला. आपण दोघं तिकडं जायचं आणि इकडं काय करणार आई वडील आमचे. हा अहो, काय माहितीये का, आम्ही ना लहानपणापासून बोर्डिंगला गेलेलो ना हॉस्टेलला गेलेलो, उभा जन्म आई बापा सोबत घालवलाय. अहो 2 दिवस घराबाहेर गेलं ना तरी घरी कधी येतो ना आई बापाला कधी बघतोय, असं होतंय आम्हाला. आता जी पोरं आयुष्यभर आई बापाला सोडून राहिली नाही, ती लग्नानंतर कशी काय सोडून राहणार. म्हणजे तिथं उलटच झालं, जुन्या काळी पोरगी आपल्याकडे नांदायला यायची, आता आम्हालाच नांदायला जायला लागतंय काय दुसरीकडे. चालेल, मी बोलून घेते मम्मी सोबत. हा चालेल, काय असेल ते बिंदास भाडा बोलून टाका, काय लाजू नका. हो चालेल. चालते, बघा आलेत का मावशी. हो हो, येते मी. हा हा. अगे ऋतुजा, काय झालं? चांगलं आहे ना पोरगा? पोरगा तसं चांगला आहे. मग अगं काय झालं? काय आई तू पण, तुझं ऐकून मी आली इकडे पाहिला. अगं पण झालं तरी काय ते तर सांगशील. काय मला काही नाही पटलं बघ त्याचं. पटलं नाही म्हणजे पोरगा आवडला नाही का काय झाले? अगं आई, तू तर बोलली होतीस की तो मुलगा सिटीमध्ये रिलोकेट करेल, पण तो तर बोलतो मी गाव सोडून जाणारच नाही. परत लग्न झाल्यावर पोरगी काय 2 घास सुखाचे भरवणारी पाहिजे आणि काय मन मिळव पाहिजे, आई वडिलांना सांभाळणारी पाहिजे. माझ्या अपेक्षेप्रमाणे नाहीच आहे काहीच.
काहीच नाहीये. अगं एवढंच ना. अगं मग प्रत्येक पोराचं स्वप्न असतं की आपली बायको घरामध्ये सगळ्यांशी मन मिळावे असं म्हणून. अगं तुझं डोकं बिकं फिरले का? जरा शांत डोक्याने विचार कर. अगं किती मोठी प्रॉपर्टी बघितला का? हा ऊस, हा इकडं आंब्याची झाडं, किती मोठी प्रॉपर्टी. अगं ऊस गेला तर 2-2, 4-4 लाखाचा ऊस जातो. आता कांदे लावलेले त्यांनी, ते गेले तर 5 लाखापर्यंत कांदे होतील. अगं एवढे पैसे असतात का आपल्याकडं? अगं शहरामध्ये कुणाच्या हाताखाली नोकर होऊन राहण्यापेक्षा अगं इथं मालकीन होऊन राहशील की. अगं मम्मी, म्हणून मी काय शेतात काम करायचं का जाऊन? हे बघ, तू ना थंड डोक्याने विचार कर. मी काय म्हणते, लग्न झालं ना, हा ऐकून तर घे की माझं. लग्न झालं ना, त्या संग गोडीने राहायचं, सगळ्यांची गोडीने राहायचं आणि त्याला आपल्या काबूत करायचं आणि मग त्याला शहरात घेऊन जायचं. तुला एवढं सुद्धा कळत नाही. नाही बाबा, मला नाही पटत आहे. अगं किती शेती असो, किती काय काय केलेलं असो, पण इकडे गावाकडे मी स्वतःला कसं मेंटेन करणार आहे? अगं 2-4 महिने तर राहू शकत नाही का तू? 2-4 महिने म्हणजे 4 महिन्याचं माझं नको, सगळीच वाट लागणार. मी नाही राहणार इथं. ऐक, मी तुला काय म्हणतेय, त्याला कमी पगार असला तरी चालन, नोकरी करणारा असावा किंवा बिझनेसमन असावा, कोणी आहे, पण सिटी मधलाच असावा. मला शेतकरी मुलगा नकोय. ए बाई, हा गाढवपणा मी पण केलाय. माझे पण हेच विचार होते, पण काय झालं, आयुष्यभर कष्ट गेले माझे करण्यात. कष्टातच गेले माझं पूर्ण आयुष्य. आणि घर केवढी आहेत, अगं बंगला बघ की केवढं. हा तिकडं घर वनारके एवढंसं खुडपं, त्यात राहायचं. अगं इथं शेळ्यांना आणि बकऱ्यांना गोठा मोठा आहे आपल्या घरांपेक्षा. मम्मी ऐक, माझ्या अपेक्षेप्रमाणे नाहीये. मला शेतकरी मुलगा नकोय, मला फक्त सिटी मध्येच राहायचंय बास. म्हणजे तू ठरवूनच, म्हणजे तू कम्प्लीट म्हणजे फिक्स केलेले हो, हो, तुला हो. शहरातलाच मुलगा पाहिजे. हो, मला इथं नाही राहायचंय. आता तुझ्या पुढे हात जोडले बाई मी, तुला एवढं समजून सांगते. जर कळत नसल तर काय, आता स्वतःच्या पायाने जर स्वतः हाताने धोंडा मारूनच घ्यायचंय तुला पायावर, तर मी तरी काय करणार आहे. हा मम्मी, ठीक आहे, हा चालते. बघते आता शहरातला छोट्या घरात राहणारा 20,000 रुपयाची नोकरी चालेल. करणारा. चालेल. चालते, ठीक आहे. चला मग आता मी तर स्वपन काकांना काय सांगायचं. आता बघ बाबा, तुझं तू तुझ्या परीनं हँडल करते, मला नको सांगू काय ते. चला मग आता, चल. चल ना मग. अरे कधी यायचंय हो? हे ना, मी काय म्हणतो, दाबात जायचं बरं का, हा. दाबात. पक्याचं जमलं ना, आपलं पण जमलंच पाहिजे. पक्याची मेवणीच पाठवत असतो मी आज. असंच करू आपण आता. आणि नसली पक्याला मेवणी, मंडपात कारवाल्या बिरवाल्या पोरी सोरी येतात ना, वहिनींच्या त्या मैत्रिणी बित्रिणी. ते तर होणारच ना. आपली नजर काळा गॉगल घालून जायचं, दिसलंच नाही पाहिजे कोणाकडे बघतोय, या. कोणाकडे काय. ये, त्यात पक्या. ए, आला पाक्या. ए, चल पटकन. आणि तू तो उशीर करतो, तुला पोरगी नाही तर बघायला काय, एरवी नाही तर उतावळा नवरा गोड गेला बाशिंग, आणि आता का लेट करतय. चल चल. अरे कुठं जाता बाबा? त्या पोरीच्या घरचे चालते घरी आपल्या. हे खोटं बोलतोय बरं का? अरे खरं, अरे लय ऍडव्हान्स झाली दुनिया आता. आता पोरीचीच आधी आलते बघायला. म्हणले असलं ठीक तर मग पुढचा कार्यक्रम तुमचा बघायचा, नाही तर कशाला हेल्पाटा उगीच. म्हणजे गावाकडे इकडं आपण पुरी बघायला जातो, शहराकडल्या पुरी आपल्याला बघायला येते तिथं. आणि तू तर म्हणला होता ना त्यांच्याकडे जायचंय. नाही नाही, तीच आली इकडं. बरं जाऊ दे, आली तर खरं, पण झालं काय, जुळलं काय? कशाचं काय जुळायसारखं नाही बाबा. का? आपल्याला ते वाढणार परवडणारच नाही. झालं काय? झालं काय म्हणजे, अरे लय मोठा इशू आहे ती पोरगी. म्हणजे अरे ती लय ऍडव्हान्स आहे रे. ऍडव्हान्स म्हणजे ऍडव्हान्स म्हणजे ती डायरेक्ट मला म्हणली, आई बाप सोडायचं आणि तिकडं राहायचं शहराने. असं कसं? नाही नाही, मग हे चुकीचं आहे राव. नाही नाही, म्हणजे इथं आपल्याला एवढं मोठ्या घरात राहायची सवय, तांगडे बिंगडे पसरून निवांत, आणि ते बाड्याच्या 2 खोल्यांमध्ये राहायचं म्हणती. हे भाड्याच्या खोल्याकडे जमत असते का? आपल्याला मोकळं टाकलं राहायची सवय. हा, आपण रांगडे माणसं गावाकडची. आरती तर जाऊ दे, पुढला इशे तिला डेंजर आहे बाबा. कसलं? तिने डायरेक्ट मला विचारलं, पॅक बिग घेतो का? तोंड बघून बोलली असं. आता तिला काय माहिती, उन्हात रानात काम करू करून असं झालंय. हा, आरती तर जाऊ दे. हा. ती म्हणली मी कधी कधी घेते म्हणून. बेवडी एक काय ती? बेवडी नाही रे, ते स्टँडर्ड.
अच्छा. तसलं नसतेच कधी हाय फाय लोक, तसला प्रकार असेल तो. पण आपल्याला नाही जमायचं राहती. अरे माझा बाप टपरी पुढे उभा राहिलं तरी मला चप्पल काढून हाणतंय. मागच्या वेळेस कसला रेटला होता. बरं काय टपरीवाल्या बरोबर 5 मिनिटं बोलत होतो. अरे मी कशाला गेलतो टपरी माहितीये का, ऑनलाईन पैसे द्यायचे होते आणि मला कॅश घ्यायची होती दिले त्याच्याकडे. ना बापाने ऑनलाईन चांगले काढून. त्या बापाला फोन करणार हाच होता. सत्य. आणि मग हे असला विषय काय आपल्याला जमायचं नाही म्हणलं बाबा. अरे कुठे यांच्या नादी लागतो, आणि आई बापा सोडून जमणार आहे का आपल्याला. नाही रे, नाही जमायचं. हे म्हणलं मग तू काय बोलला तिला? म्हणलं काय नाही तरी म्हणलं बघा तुमच्या याने इकडं राहायची तयारी असेल तर इकडं नाही राहायचं म्हणती गावाकडे. आणि मग तू कुठे जाणार? अरे तिला तसलं ती एम फिम तालमीची सवय आहे. तालमीची सवय? हा आईला बिवडी पण ये, पैलवान पण ये, चालले का याच्या बायकोचं. हे अवघडच आहे. मग तुला ती शहराकडे बोलली होती का हा. लग्नानंतर? तू तिकडे जाणार का मग? नाही बाबा, आपण लग्नच नाही करणारी. अरे 2-3 वर्ष अजून गेले तरी चालेल. मी काय म्हणतोय, माझा ह्यालपाटा ह्या जन्मीचा फुकाट गेला तरी चालेल, काय नाही अडचण. पण नको असलं. अरे कुठं बाबा, आपलं तर आपलं आई बापाचं 3-4 करतो. नाही बरोबर आहे, याचं जन्माचा पाटा फुकट गेला तरी चालेल, तसं येऊ चुकून आलेलं आहे. हे पण मी काय म्हणतो, आपण आहे ना काय करावं माहिती का, आता सरळ एखादी साधी सरळ कसली का असाना एखादी गरीब तर मिळेल का नाही आपल्याला. मिळणार ना. आणि मग आपली तोंड काय एवढी पण वाईट नाही. अब जमिनी आहेत आपल्याला हा, शिवाय. मग? कसली चालम बाबा, एखादी गरीब घरची पार लांबून कुठं आणू, पण ही नको आपल्याला डोक्याला ताप. बरोबर बोलतोय. हा. आणि काय करता उग देखना दिवा घेऊन. आता तुम्हाला सांग, देखणं नुसतं माणूस काय उपयोगाचा आहे, त्याचा गुण बिन पाहिजे का नाही चांगला. आणि मग पाहिजेच. आता ऊस नुसता हिरवा असून जमतोय का, ऍव्हरेज नाही काय नको का. हा, एव्हरेज मला पाहिजे. आणि मग नाही तर काय उपयोग आहे त्या ऊसाचा. काहीच उपयोग नाही. हा बरं चला जाऊ आता आपल्या त्याच दगडावर जाऊन बसू. त्याच गप्पा. या आणलेला आता आत तर गेला का वाया. आईला, हे माझ्या पुढलं निघला लागा बार. अरे आम्ही फुल तयार होऊन आलो, सेंटिमेंट मारून मला चांगलं इम्प्रेशन टाकावा, हे करावा. हा, तिथं याला घेऊन तिकडे शहराकडे जायला निघाली. आमच्या मित्रांचं काय झालं असतं तू गेल्यावर? जाऊ दे आता, काय मी आहे इथं तुमच्यासाठी, नका काळजी करू. चला आपल्याला खाडलेल्या दगडावर. चला.